उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झालेत। भारतमातेच्या या वीर सुपुत्रांना श्रीनगरमध्ये लष्कराच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती उपस्थित होत्या। हल्ल्यातील शहीदांमध्ये महाराष्ट्राच्या 4 सुपुत्रांचा समावेश आहे। दुपारी 2च्या सुमारास महाराष्ट्रातल्या 3 शहीदांची पार्थिव घेऊन विमानं राज्याकडे रवाना झाली आहेत। संध्याकाळी या जवानांचं पार्थिव महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे। त्यात सिन्नरचे सुपुत्र संदीप ठोक यांचाही समावेश आहे। संदीप हे सिन्नरमधील खंडागळी गावचे रहिवासी आहेत। 2 महिन्यांपूर्वी संदीप यांची डेहराडून इथून उरीला बदली झाली होती। उरी इथं ते कूक म्हणून कार्यरत होते। अमरावतीचे विकास जांद्रा उईके आणि साताऱ्याचे लान्सनायक चंद्रकांत गलांडे यांनाही या दहशतवादी हल्ल्यात हुतात्म्य आलंय। या हल्ल्यात चंद्रकांत गलांडे जखमी झाले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। चंद्रकांत गलांडे 27 वर्षांचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, आई-वडील असा परिवार आहे। चंद्रकांत यांचे 2 भाऊही लष्करात आहेत, तर यवतमाळचे विकास गुळमेथे या जवानाचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय। विकास गुळमेथे हे यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी तालुक्यातील कुरड गावचे रहिवासी आहेत। महाराष्ट्रातल्या शहीदांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 15 लाखांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। उरीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली। अभिनव कॉलेज चौकात पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला। कालच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आज 3 ठिकाणी मराठा समाजाचे मोर्चे निघाले। जालना, लातूर आणि अकोल्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। लातूरमध्येही मराठा मूक मोर्चाला प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। या गर्दीमुळे लातूर शहर ठप्प झालं, तसंच शहरातील दुकानं बंद होती। तिकडे जालन्यातही शिवाजी पुतळ्यापासून या मराठा समाजाचा मोर्चा निघाला। यावेळी विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि महिलांची प्रचंड गर्दी झाली। जालन्यातल्या मोर्चामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपेही सहभागी झाले। दुसरीकडे अकोल्यातही मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सध्या राज्यभरात मराठा समाज आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालाय आणि आता याचं लोण विदर्भातही पोहोचलं आहे। सरकारचा निषेध म्हणून विदर्भातला हा पहिलाच मोर्चा आहे। 2 वर्ष आधी जी दिल्लीत जी घटना झाली, सरकारने त्यावेळेस जर निर्णय घेतला असता तर सुद्धा आरक्षण हे मिळालंच पाहिजे। त्याच्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि ॲट्रॉसिटीचा जो कायदा होता त्यांच्यासाठी तो रद्द करण्यात यावा। कमीत कमी त्याच्यात शिथिलता तरी आणावी आणि सर्वांना समान हक्क देशभरात मिळाले पाहिजे। त्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत। सर्व स्तरातून मराठा समाज, स्त्री, पुरुष, महिला, आबालवृद्ध सर्व येणार आहेत आणि महत्त्वाच्या मागण्या ज्या मोर्चाच्या आहेत त्या सातत्यानं मराठा समाजाचे प्रश्न गेल्या 50 वर्षामध्ये सर्व आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी जे दुर्लक्षित प्रश्न केले ते प्रश्न आहेत। आमच्याकडे बुद्धिमत्ता असून पण आज आम्ही काय आहोत, पाठीमागे आहोत। तर हे का आम्ही कोणाला भीक मागत नाहीत, आम्ही आमचा हक्क मागत आहोत आणि आमचा हक्क आम्हाला मिळावा अशी आमची पोटतिडकीने सरकारला विनंती आहे। आम्हाला कोणाच्याबद्दल द्वेष नाहीये, कोणत्या समाजाबद्दल द्वेष नाहीये, कोणत्या जातीबद्दल द्वेष नाहीये। आम्हाला फक्त आज आम्ही एकत्र येऊन आम्हाला फक्त एवढं दाखवायचं आहे की आम्हाला त्याची गरज आहे, ती गोष्ट आम्हाला मिळावी। मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येनं मोठमोठे मोर्चे निघत आहेत। या मोर्चांमध्ये विविध पक्षाचे आणि संघटनांचे नेते खुलेआम सहभागी होत आहेत। मात्र आतापर्यंत या मोर्चासंदर्भात भाजप पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्यानं भाजपतील मराठा नेते या मोर्चापासून 2 हात दूरच होते। 4 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपतील काही निवडक मराठा नेत्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली। त्यावेळी मराठा समाजाचे हे मोर्चे सरकार विरोधात किंवा कुठल्या समाजाविरोधात नसल्याचं या मराठा नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना पटवून दिलं आणि या मोर्चात आपण देखील सहभागी व्हायला हवं हे देखील पटवून दिलं। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजपतील मराठा नेत्यांना मोर्चात सहभागी होण्यास सहमती दिली। मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टानं याचिकाकर्ते विनोद पाटील यांना हायकोर्टात नवीन याचिका दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। हायकोर्ट तुमच्या याचिकेबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करेल असं सुप्रीम कोर्टानं सांगितलंय। येत्या 2 दिवसात हायकोर्टात नवीन याचिका दाखल करणार असल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं। याचिकाकर्त्यांकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे उपस्थित होते, तर महाराष्ट्र सरकारचे मुख्य सरकारी वकील ॲडव्होकेट निशांत कातनेश्वर यांनी बाजू मांडली। महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली आहे। कोणत्याही वेळी हे आंदोलन उग्र रूप घेऊ शकतं। अशावेळी मराठा आरक्षणावर ताबडतोब सुनावणी करणं गरजेचं असल्याचं मत हरीश साळवेंनी मांडलं। तर महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचं निशांत कातनेश्वर यांनी नमूद केलं। येत्या 48 तासात हायकोर्टात नवीन याचिका दाखल करणार असल्याचंही विनोद पाटील यांनी सांगितलं।
खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील 85% प्रवेशांसाठी डोमिसाईल म्हणजे रहिवासी दाखला बंधनकारक करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। त्यामुळे यंदाचे वैद्यकीय महाविद्यालयातील 85% जागा या ज्यांच्याकडे डोमिसाईल म्हणजेच रहिवासी दाखला आहे त्यांनाच मिळणार आहे। त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे, तर खासगी महाविद्यालयांना मोठा दणका बसल्याचं बोललं जात आहे। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला हा आदेश अंतरिम असून पुढील सुनावणी 3 आठवड्यांनंतर ठेवण्यात आली आहे। नीट परीक्षेद्वारे प्रवेश होत आहेत, त्यामुळे राज्य सरकारचे नियम लागू करू नयेत अशी याचिका खासगी महाविद्यालयांनी केली होती। मात्र मुंबई उच्च न्यायालयानं या मागणीला स्थगिती दिली आहे। येत्या 30 सप्टेंबरपासून वैद्यकीय महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। आज जो न्यायालयानं आदेश दिलेला आहे तो 85% महाराष्ट्रातल्या डोमेसाईलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 15% आउट ऑफ महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे। तर तो महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी फायद्याचा आहे। सगळ्याच ठिकाणची लोक आलेली आहेत। जवळजवळ 2 वर्ष मुलं मेहनत करत होते, त्या मेहनतीचं आज फळ मिळालं आहे। त्याच्यामुळे आम्ही सर्वांना थँक्स म्हणतो। आज हमको बहुत खुशी है कि हाई कोर्ट ने जो निर्णय लिया है वो हमारे बच्चों के फेवर में लिया है, यानी कि महाराष्ट्र स्टेट के बच्चों के फेवर में लिया है। डोमिसाइल स्टूडेंट्स को ही 85% सीट्स देने के लिए कहा है। नीट स्कोर्स माने जाएंगे, लेकिन सीट जो है वो सिर्फ महाराष्ट्र के बच्चों के लिए दी जाएगी। आमच्या सीट्स आम्हाला परत भेटले, बाहेरचे पोरं आता येणार नाहीत। 85% सीट्स आमच्यात, हे सगळं खरं आहे। फक्त आम्ही एवढं खुश आहे की आज आमचे सीट्स आले, हे कुणा जाणार नाही। आमच्या महाराष्ट्र पोरांना हक्क भेटलाय, आमची सीट्स आहे ना, महाराष्ट्रातले डॉक्टर आता पोरं डॉक्टर बनणार। भोसरी MIDC मधल्या वादग्रस्त भूखंड प्रकरणी हायकोर्टानं माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंवर ताशेरे ओढले आहेत। मंत्रिपदी असताना कोणत्याही व्यक्तीनं अथवा संबंधितांनी असा व्यवहार करणं अपेक्षित नाही असं न्यायालयानं सुनावलंय। हेमंत गावंडे यांनी दाखल केलेल्या रिट क्रिमिनल याचिकेवर आज सुनावणी झाली। या प्रकरणी MIDC महसूल विभाग आणि पोलीस खात्यानं 2 आठवड्यांत आपला अहवाल सादर करावा असे आदेशही कोर्टानं दिलेत। या प्रकरणाची काय चौकशी केली अशी विचारणा पोलिसांना कोर्टानं केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात आणि गुजरात राज्यातील डांग जंगलात मुसळधार पाऊस झाल्यानं रंगवली नदीला पूर आला। नवापूर शहरापासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील देवमोगरा रेल्वे फाटकाजवळ पुराच्या पाण्यामुळे वाहतूक ठप्प झाली। नदीला आलेल्या पुरामुळे महाराष्ट्र गुजरात राज्यातील सीमा भागातील काही रस्ते पाण्याखाली गेले होते। करंजी ओवरा या महादेव मंदिरातही पाणी शिरलं। पुरामुळे रस्त्यावर पाणी आल्यानं नवापूर भागातील अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प होती। मुख्य महामार्गांवर तर तब्बल 5 ते 7 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। काही मार्गांवर वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू होती। या नदीवर अनेक ठिकाणी पूल कमकुवत असल्यानं वाहतूक धीमी करण्यात आली होती। दारुड्या पतीनं चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा वेळानं गळा चिरून निर्घुण खून केल्याची घटना यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिल्ली इजारा इथं घडली आहे। या प्रकरणी दारुड्या पतीला पोलिसांनी अटक केली असली तरी घटनेच्या दिवशीच पत्नीनं पतीकडून जीवाला धोका असल्याची फिर्याद नोंदवली होती, पण पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्यानं पत्नी वंदना चव्हाण हिचा बळी गेला असा आरोप संतप्त ग्रामस्थांनी केला। वंदनाच्या मृतदेहासह ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यावर धडक देत आपला रोष व्यक्त केला। चव्हाण दाम्पत्य गेल्या 2 वर्षांपासून रोजगारानिमित्त पुणे इथं वास्तव्यास होतं, मात्र पतीच्या दारू व्यसनाला आणि संशयी वृत्तीला कंटाळून वंदना चिल्ली इथं 4 दिवसांपूर्वी आली होती। तिच्या मागोमाग आलेल्या आरोपी कैलासनं डाव साधून तिची हत्या केली। आदिवासी वसतिगृहात गेल्या 2-3 दिवसांपासून भोजन पुरवठा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। उपाशी विद्यार्थ्यांनी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयापुढे ठिय्या मांडला। भोजन पुरवठा तत्काळ सुरू करण्याची मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली। आम्हाला फक्त आता जेवणाची सुविधा म्हणजे जे काही असेल ती व्यवस्था ते परवाना ठेकेदार ते चालू करावा, एकच समस्या आहे। आणि त्यामुळे आमचं कसं माहीत आहे, शैक्षणिक नुकसान होत आहे। मुलं काही कोणी कॉलेज नाही चाललं, काहीच नाही चाललं, कारण 2 टायमाचं जेवणच मुलांना भेटत नसल्यामुळे मुलं काही करू शकत नाही। साईबाबांच्या शिर्डीलाही डेंग्यू, चिकनगुनिया, गोशीड ताप या आजारांनी थैमान घातलं असून गेल्या 15 दिवसात डेंग्यूच्या आजारानं 4 बळी घेतले। 3 शाळकरी मुलीसह एका महिलेचा यात समावेश आहे, तर शेकडो नागरिक तापांच्या आजारानं त्रस्त आहेत। त्यामुळे आज संतप्त नागरिकांनी शिर्डी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढत पंचायतीचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना धारेवर धरलं होतं। या मोर्चात महिला चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या। राज्यातील परीट म्हणजे धोबी समाजाचा पूर्ववत अनुसूचित जातीच्या यादीत समावेश करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य परीट सेवा मंडळाच्या वतीनं आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुणं हे अनोखं आंदोलन करण्यात आलं। यावेळी धोबी समाजातील असंख्य महिला पुरुषांनी कपडे धुवून शासनाचा निषेध केला, तर शासनानं धोबी समाजाला न्याय न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल।
निवडणुकांवर संपूर्ण समाज बहिष्कार टाकेल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला. नागपूरमध्ये देखील धोबी समाजानं आपल्या मागण्यांसाठी अनोखं आंदोलन केलं. वीज दरात सवलत, संत गाडगेबाबांचं स्मारक अशा मागण्यांसाठी आज समाजानं हे आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी चक्क कपड्याने इस्त्री करत कपडे धुत आंदोलन केलं. बीड जिल्ह्यातही धोबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुवून धरणं आंदोलन करत शासनाचा निषेध केला. राज्यात 35 लाखाच्या घरात लोकसंख्या असणाऱ्या परीट समाजाची सरकारनं चेष्टा केली आहे. 2001 साली तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भांड समिती स्थापन केली, त्याचा अहवाल आला. मात्र काँग्रेस आणि भाजप या दोन्ही सरकारांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी याचा निषेध व्यक्त केला. धोबी समाजाच्या डॉक्टर भांडे समितीच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात या मागणीसाठी परीट समाजानं धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कपडे धुवून अनोखं आंदोलन केलं. डॉक्टर आंबेडकर संशोधन मंडळाचा अहवाल तत्काळ रद्द करावा. या भांडे समितीच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रातील धोबी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करून सोयी सवलती देण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य परीट समाजसेवा मंडळानं केली. यावेळी शेकडो महिला पुरुष या आंदोलनात सहभागी झाले होते. मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र परीट सेवा मंडळानं दिला. राज्यातील 1,20,000 राजपत्रित गट अ आणि ब चे अधिकारी 20 आणि 21 सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम करणार असून राज्यातील अधिकाऱ्यांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्याविरोधात राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं आंदोलनाचा इशारा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजपत्रित अधिकाऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी मागणी यावेळी व्यक्त करण्यात आली. या निषेधाची माहिती महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजेश गायकवाड यांनी दिली. धावपट्टी दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेली कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. यासाठी कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला असून त्याचाच भाग म्हणून त्यांनी विमानतळ प्राधिकरण अधिकाऱ्यांबरोबर विमानतळावर खास बैठक घेतली. या बैठकीत विमानसेवा सुरू करण्यासाठी येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. कोल्हापूर विमानसेवा सुरू करण्यासाठी या महिन्याअखेरीस दिल्लीत पुन्हा बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलं. थोडासा रनवेमध्ये सेफ्टीसाठी थोडी जागा लागते, आयसोलेशन बे लागतं, त्याचबरोबर फायर फायटिंग इक्विपमेंट्स लागतात, ॲम्ब्युलन्सची आवश्यकता असते. तर ही फायर फायटिंगची जी व्यवस्था आहे तीसुद्धा देण्याची चंद्रकांत दादांनी ग्वाही दिलेली आहे. येणाऱ्या DPCमध्ये आम्ही तो विषय घेऊन ती व्यवस्था आपण करू. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आपल्याला करता येईल आणि या 4-5 बाबी पूर्ण केल्यानंतर डे ऑपरेशन्सची आपल्याला परवानगी मिळेल आणि मग ती परवानगी किंवा ते लायसन्स मिळाल्यानंतर आपण काही एअरलाईन्सला आपण ॲप्रोच होऊन त्या आपल्याकडं सर्व्हिसेस सुरू करण्यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत. लघु पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे भंडारा तालुक्यातील तलावाची पाळ फुटली. या तलावातील लाखो लिटर पाणी वाहून गेल्याची घटना उघडकीस आली. या पाण्यामुळे तब्बल 200 एकरचा आसपास धान पिकाचं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेती परवडत नसल्यामुळे शेतकरी शेतीकडे पाठ फिरवू लागले आहेत. पावसाची अनियमितता आणि वातावरणातील सततच्या बदलामुळे शेतकरी मेटाकुटीस आलाय. अशातच शेतीमालाला भाव नसल्यामुळे शेती करणं कठीण झालंय. अशा परिस्थितीत परदेशातील गलेलट पगाराच्या नोकरीवर पाणी सोडून शेती करण्याचा निर्णय म्हणजे पायावर धोंडा पाडून घेण्यासारखा आहे. मात्र काळ्या आईच्या प्रेमापोटी नांदेडमधील एका तरुण शेतकऱ्यानं शेती यशस्वी करून दाखवली. संदीप सिंग सिद्धू यांच्याकडे 22 एकर जमीन असून 4 वर्षांपूर्वी त्यांनी शेती कसण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या शेतात विविध प्रयोग केले आहेत. आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी लावण्याचा आमिष दाखवत रत्नागिरीतील तरुणानं 13 जणांना तब्बल 40,40,000साठी गंडवलंय. कोल्हापूरमधील महिलेनं याबाबत शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली असून याविषयी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसंच संशयित तरुणासह त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे. परितोष बिर्ला असं या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला तेव्हा त्याच्या घरात आलिशान वस्तूंचा जणू खजाना सापडला. BMW कार, मर्सिडीज बेन्झ, फोर्ड कंपनीच्या कार त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या. तसंच ब्रँडेड कपडे, गॉगल्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असा लाखोंचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. आपली हरवलेली कागदपत्र मिळावेत आणि आपल्यावरचा अन्याय दूर व्हावा यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली जिल्हा परिषदेचे शिक्षक सुशील पावरा यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन पुकारले. त्यांच्या या आंदोलनाला
राज्यभरातल्या 23 आदिवासी शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिलाय. शिक्षक सुशील पावरा यांची कागदपत्र 2007 मध्ये दापोली गट शिक्षणाधिकारी कार्यालयातून गहाळ झाली, तर गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्यावर हल्ला केल्याची तक्रारही दापोली पोलीस ठाण्यात सुशील पावरा यांनी नोंदवली. मात्र आपण फिर्यादी असूनही आपल्यालाच निलंबित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. या माहिती आयोग कोकण खंडपीठाच्या राज्य माहितीच्या आयोगाचा आदेशाच्या सूडबुद्धीने नंदलाल कचरू शिंदे विस्तार अधिकारी यांनी माझ्यावर सुरीने हल्ला केला. घटनेमध्ये मी फिर्यादी आहे, ते आरोपी आहेत. मात्र आरोपीला वाचवण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने आरोपीवर कारवाई न करता फिर्यादीला निलंबित केले. मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहतूक संथ गतीनं सुरू होती. गणेशोत्सवानिमित्त रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र आता रस्ते उखडल्यानं इरवाडी ते पेणपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. यामुळे शेकडो वाहनं वाहतूक कोंडीत अडकली होती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.